मांस विक्री बंदीवरून आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला। व्हेज काय हे सांगण्याचा अधिकार पालिकेला नाही, राज्यात येऊन शाकाहार लादतायत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मांस विक्री बंदी प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटणावर बंदी घातली जाते असं अजित पवार म्हणाले। भास्कर जाधवांनी मुंबई येथील मेळाव्यात ब्राह्मणांच्या भाषेत मिमिक्री करत विरोधकांवरती शाब्दिक बाण सोडले। भास्कर जाधव आणि गुहागर मतदारसंघातील विरोधी ब्राह्मण समाजात जातीय तेढ वाढताना पाहायला मिळतो। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात गेल्या नारळी पौर्णिमे दिवशी कोळीवाड्यात शिवसेना कार्यकर्तीचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांनी सिद्धेश शिंदेवर केला। रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही हे गोगावलेंना माहिती असल्यानं ते आता ओमफट स्वाहा करायला निघालेत अशी टीका माजी खासदार विनायक राऊतांनी केली। गायकवाडांसारख्या नेत्यांमुळे एकनाथ शिंदेंची अधोगती होतीये। उबाठाचा बाप काढणाऱ्या संजय गायकवाडांना विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। मात्र टीकेनंतर माझ्या शब्दांचा विपर्यास झाला असं स्पष्टीकरण मंत्री संजय गायकवाडांनी दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकट्या लढण्याचा सल्ला विजय वडेट्टीवारांनी दिला। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला हा निर्णय घ्यायला हवा, पुढची निवडणूक आम्हाला आमच्या भरवशावर लढू द्या असं वडेट्टीवार म्हणाले। रायगडच्या पालकमंत्री पदावर महायुतीचे नेते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ता अजित चव्हाण यांनी दिली। यामुळे नाराज असणं जबाबदार नेत्याला शोभत नाही असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेंचे सहकारी कोविड काळात कफनातही पैसे खात होते, मग त्यांना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का असा आरोप करत प्रवीण दरेकरांनी ठाकरेंवर टीका केली। निवडणुका झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे आरोप करणं सुरू आहे, संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं धोरण आहे, हे सर्व विरोधकांचं षडयंत्र असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। नागपुरात बोलताना परिणय फुकेंनी जरांगेंवर निशाणा साधलाय। पावसाळा आल्यावर बेडकं बाहेर निघतात तसं निवडणुका आल्या की जरांगे बाहेर पडतात अशी टीका त्यांनी केली।